आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलासजी चव्हाण, आपल्या संविधान लोकाधिकार पॅनलचे प्रमुख, आमचे मार्गदर्शक सन्माननीय व्यंकटरावजी पुलाळे साहेब, या मंचावर उपस्थित भावी सरपंच आणि सरपंच म्हणलं तर काही वावगं ठरलं नाही, छायाताई पुलाळे, तसेच आमचे सहकारी मस्के नागनाथ गुंडेराव या मंचावर उपस्थित, आरे कनुबाई शिवाजी, आमचे सहकारी, सर्व आडेबंधू, सर्व मित्रपरिवार, ग्रामपंचायत निवडणूक हरंगो बुद्रुक 2023 सर्व जनता त्रस्त झाली होती. कधी ग्रामपंचायतीचे इलेक्शन लागेल आणि कधी आम्ही मतदान करू आणि मतदान आशीर्वाद रूपी जी काही ग्रामपंचायतचा कारभार चालू होता त्या ग्रामपंचायतला सर्व जनता त्रस्त झालेली होती. त्यामुळं सर्व जनता वाट पाहून होती की कधी केव्हा मतदान करून या ग्रामपंचायतचा कायापालट करू. यासाठी येणाऱ्या 5 तारखेला आपल्या मतदान रूपी आपण आशीर्वाद देऊन आम्हा सर्व पॅनल टू पॅनलला मतदान करून भरघोसाच्या मताने विजय करावा. कारण दुरावस्था इतकी दुरावस्था झालेली आहे की आपल्याला काही सांगायची गरज नाही. गेली 15 वर्षापूर्वी ज्यावेळेस सन्माननीय व्यंकटरावजी पुलाळे साहेब सरपंच होते त्यावेळेस जो विकास झालेला आहे आणि तो त्यावेळेची जी पोल, लाईट, जी पाण्याची टाकी दिसत आहे त्याच्या व्यतिरिक्त सिमेंटी रस्ते असतील, जे काही विकास दिसतो आणि त्यावेळेसमध्येच विकासनगर हा नाव ठेवलेलं होतं, परंतु 15 वर्षामध्ये कुठलाही विकास झालेला नाही. त्यामुळं सर्व मतदार बंधूंना माझी विनंती आहे की कुठल्याही प्रकारे आमिष दाखवतील, तुम्हाला काही बोलतील, तुम्हाला काही करतील, परंतु बांधवांनो आपणास विनंती आहे की आपण सर्व पाहिलेलं आहे, आपल्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. गोविंदनगर असेल, विकासनगर असेल, सदाशिव सोसायटी असेल, आपली हरंगो वरवंटी शिव रस्त्याची काय दयनीय अवस्था झालेली आहे आपण सर्वांनी पाहिलेली आहे. परंतु गेल्या काळामधील जे काही सदस्य, सरपंच होते, पंचायत समिती, जिल्हा परिषद जे काही असेल, ज्यांच्याकडे काही आपण आशानं पाहत होतो, परंतु त्याने काही आपल्याला न्याय देण्याचं काम केलेलं नाही बांधवांनो. म्हणून सर्वांची आशा आहे की येणारी ग्रामपंचायत ही पुलाळे साहेबांची आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे बांधवांनो की भरघोसाच्या मताने विजय करायचा आहे. आम्ही येणाऱ्या काळामध्ये जो वचननामा देणार आहोत तो वचननामा पूर्ण करणार आहोत बांधवांनो. गेली अनेक वर्षापासून जो वचननामा देतात तोच वचननामा आज रोजी आमच्या विरोधकांनी दिलेला आहे. झाडे लावणार तोच खड्डा, तो झाड, तो दरवर्षी 30 खड्डे, 30 वृक्षारोपण, परंतु आम्ही असं काही करणार नाही. जो काही वचननामा देणार आहोत तो साक्षात्कार उतरल्याशिवाय राहणार नाही. बांधवांनो, वार्ड क्रमांक 6 हा जितकं काही उत्पन्न निघणार आहे तेवढं उत्पादन वार्ड क्रमांक 6 मध्ये खर्च केला जाणार आहे. बांधवांनो, आपल्याला कुठल्या आमदाराच्या निधीची गरज नाही, आपल्या कुठल्या खासदाराच्या फंडाची गरज नाही, आपल्याला कुणाची मंत्र्याची गरज नाही, परंतु तुमच्या समक्ष सांगतो आपल्या गल्ली तो दिल्ली भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि प्रत्येक सरकारमधील नेत्याशी माझा चांगला संपर्क आहे. त्यामुळं मी कुठल्याही नेत्यापाशी गेलो आणि माझी ग्रामपंचायत आहे, मला अमुक अमुक रस्ता पाहिजे, अमुक अमुक हे योजना पाहिजे, ती मिळाल्याशिवाय राहणार बांधवांनो, आनंदाची गोष्ट आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जी काही अवस्था होती आम्ही सर्व व्हिडिओ शूटिंग करून ठेवलेली आहे. येणाऱ्या 5 वर्षात
पालकमंत्र्यांकडून तांडा वस्तीसाठी जितकी लागेल तितकी निधी देण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत बांधवांनो. रस्ते तांडा वस्तीसाठी एक स्पेशल बजेट आहे. रस्त्यासाठी बजेट जितकं बजेट लागेल तितकं बजेट देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. परंतु कुठलाही पाठपुरावा अभावी ते करू शकले नाहीत. कारण चांगलं काम आमच्या हाताने होणार होतं ते करू शकले नाहीत. पण काम कसा असतो, विकास कसा असतो, तो विकास दाखवण्याची संधी आमच्याकडे आलेली आहे आणि ती संधीचं सोनं आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तसेच या वस्तीवर रस्ते, नाली, पाईपलाईन, वृक्षारोपण आणि तुमच्यासाठीच जी काही सन्माननीय नरेंद्रजी भाई मोदी यांनी जी राशन दुकान, फ्री राशन आणि आणण्यासाठी जी काही 200-300 रुपये माझ्या मायमुलीला लागतात ते सेंटर पॉईंट निवडून इथेच केले जाणार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये बरेच माऊलींची एक अडचण आहे की बाबा आम्ही शौचालय बांधलेले आहेत पण ते आम्हाला योजना मिळालेली नाही. ती योजना देखील पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये हरंगुळ वरवंटी शिवरस्त्याची दयनीय अवस्था पाहता नॅशनल हायवे बार्शीरोड तो कळंब रोड पर्यंत सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या नॅशनल हायवेच्या वतीनं आम्ही तो सिमेंटी रस्ता करण्याचा प्रयत्न 100% करणार आहोत आणि ते केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि येणाऱ्या काळामध्ये जी इथं पाण्याची टाकी होत आहे त्या पाण्याच्या टाकीला आरो इथंच बसून प्रत्येक माझ्या माऊलींना, माझ्या बंधू बांधवांना प्रत्येकाला आंघोळीला देखील आरोचं पाणी देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत बांधवांनो. आणि तांडा वस्तीसाठी की स्पेशल घरकुल योजना आहे. तांडा वस्तीसाठी घरकुल योजना माझ्या काही आज प्रमुख फेरी करत असताना प्रत्येक घरी जाऊन मी पाहणी केली. ज्या घरी पाहिल्यानंतर वाटलं की ग्रामपंचायत आपली नवीन होते असायची, कारण कुठलाही विकास दिसलेला नाही. आपलं नाव फक्त विकास नगर आहे, आपण तिथंच अडकून आहोत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये मी आपल्यास आश्वासन देतो की सन्माननीय श्री व्यंकटरावजी पनवे साहेबांना माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि त्या जबाबदारीसाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद तितकेच महत्वाचे आहे. बांधवांनो, येणाऱ्या काळामध्ये आम्ही जाताना भरपूर येतील परंतु काम करणारं कोणीच येणार नाही. म्हणून काम करण्याच्या पाठीशी राहा, कारण विरोधकांना आमिष दाखवल्याशिवाय काही येणार नाही. म्हणून तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या 5 तारखेला जो आपल्या 5 वर्षाचा जो राग आहे तो मतदान रूपी आपण तो राग व्यक्त करून तो आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो. संयोजकाने मला थोडं टायमिंग दिल्यामुळे बोलण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु सन्माननीय व्यंकटरावजी पनवे साहेब आपल्यास मार्गदर्शन करणार आहेत. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, संयोजकाचे देखील आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून आलात, आपल्या देखील सर्वांचे आभार मानतो आणि बंधूंनी